नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अहिल्यानगरमधलं एक डोंबारी कुटुंब, त्यांची कला, त्यांचं जगणं आणि त्यांचा संघर्ष. आपल्याकडे त्यांच्या मुलाखतीचे काही अंश आहेत, त्यातूनच आपण हे समजून घेणार आहोत. हो, नक्कीच. खूप महत्वाचा विषय हा. सुरुवात करूया कांताबाईंच्या एका निरीक्षणाने. त्या म्हणतात की त्यांचं कुटुंब 3 पिढ्यांपासून ही कला सादर करते. 3 पिढ्या. 3 पिढ्या. म्हणजे या कलेचं त्यांच्यासाठी काय महत्त्व असेल, काय वाटतं? हो, आणि हेच खूप महत्वाचं आहे बघायला. त्यांच्यासाठी ना ही कला म्हणजे फक्त लोकांचं मनोरंजन नाहीये. कांताबाई स्वतःच म्हणतात, ही कला जीव आणि जगण्याचं साधन आहे. म्हणजे सगळं काही आलंच त्यात. बरोबर. त्यांची ओळख आहे, अस्तित्व आहे आणि अर्थातच पोटापाण्याचा प्रश्न तर आहेच. म्हणजे लोकांच्या त्या काही क्षणांच्या मनोरंजनामागे त्यांच्या अख्ख्या आयुष्याचा डोलारा उभा हे लक्षात घ्यायला पाहिजे. खरंय, ही केवळ कला नाही तर जगण्याचाच एक भाग झालाय. अगदी अविभाज्य भाग. पण मग यात जगण्यामध्ये आव्हानं पण खूप आहेत असं रमेशांच्या बोलण्यातून वाटतं. ते म्हणतात हे सोपं नाही अजिबात. हो. काय प्रकारची आव्हानं येतात त्यांच्यासमोर रोज? आव्हानं तर अनेक आहेत. म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे अस्थिरता. रमेश सांगतात ना, पोलिसांचा त्रास असतोच. अच्छा. कधी कुठून हाकलून लावतील काही सांगता येत नाही. मग लोकांचा प्रतिसाद पण कसा असतो. काही जण देतात थोडे पैसे कौतुकाने, पण बरेच जण फक्त मोबाईल काढतात, व्हिडिओ करतात आणि जातात पुढे. जणू काही वस्तूच आहे ती प्रदर्शनाची. आणि त्यात भर म्हणजे पावसाळा. ते 4 महिने तर जवळपास काम बंदच. म्हणजे कमाई थांबते पूर्ण. हो, जवळजवळ शून्य. पण घरातल्या गरजा थोडीच थांबतात. मुलांच्या शाळेचा खर्च असतो, खाण्यापिण्याचा प्रश्न असतो. अक्षरशः म्हणजे ती तारेवरची कसरतच असते त्यांची रोजची. आणि अशा वेळी मग मदतीच्या काय? म्हणजे कांताबाई म्हणाल्या की सरकारी योजनांची माहितीच मिळत नाही. व्यवस्थेकडून काही आधार मिळतो का यांना? हाच तर मोठा प्रश्न आहे. व्यवस्थेकडून मिळणाऱ्या मदतीचा अभाव दिसतोच. कांताबाई म्हणतात ते खरंय, त्यांच्यासाठी नेमक्या काय योजना आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये अनेकदा. का पोहोचत नसेल? एकतर त्यांचं ते सततचं फिरणं, स्थलांतर, आणि दुसरा म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून ते थोडे लांबच राहतात. कधीतरी एखादी स्वयंसेवी संस्था येते, कपडे देते, धान्य देते, पण ती झाली तात्पुरती मदत. बरोबर. कायमस्वरूपी काही आधार मिळत नाही. आणि ही फक्त या कुटुंबाची गोष्ट नाहीये. जे भटके विमुक्त म्हणून आपण ओळखतो ना, त्या अनेक कलाकारांची हीच व्यथा आहे. त्यांना सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचणं, योजनांचा लाभ घेणं, हे सगळं खूप कठीण जातं. त्यांना गरज आहे ती एका स्ट्रक्चरल सपोर्टची, नुसत्या मलमपट्टीची नाही. हे सगळं ऐकल्यावर खरंच खूप गुंतागुंतीचं वाटतंय. एकीकडे कलेचा वारसा आहे, तो जपायचा आहे, मुलांना शिकवायचा आहे, दोरीवर चालणं, तोल सांभाळणं. हो. पण दुसरीकडे मनात इच्छा आहे की मुलांनी शाळेत जावं, शिकावं, काहीतरी वेगळं करावं. हे कसं जुळवतात ते? अगदी. हाच तर तो पेच आहे ना. खूप मोठा भावनिक आणि सामाजिक पेच आहे हा. जी कला त्यांची ओळख आहे, जगण्याचा आधार आहे, त्याच कलेमुळे कुठेतरी मुलांना वेगळं भविष्य मिळण्यापासून थांबावं लागतंय की काय, अशी एक भीती त्यांच्या मनात असते. खरंय. परिस्थिती अशी आहे की कला शिकवावीच लागते, कारण तेच तर कमाईचं साधन आहे सध्या. पण त्याच वेळी हे असलं कष्टाचं आयुष्य मुलांना नको. त्यांनी शिकावं, मोठा व्हावं, ही तळमळ पण आहे. या दोन्ही विचारांमध्ये त्यांची ओढाताण होते हे स्पष्ट दिसतं त्यांच्या बोलण्यातून. आणि याच तळमळीतून रमेश यांचं स्वप्न येतं पुढे, बरोबर? की मुलांना आपल्यासारखे कष्ट नकोत. हो. पण ते अजून एक गोष्ट बोलतात, कलेला आणि कलाकाराला मिळणाऱ्या सामाजिक स्थानाबद्दल. त्यांना नक्की काय हवंय? रमेश यांची अपेक्षा दुहेरी असं मला वाटतं. एकतर मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, हे तर आहेच. पण दुसरं, आणि तेही तितकंच महत्वाचं, की त्यांच्या कलेला आणि त्यांना स्वतःला समाजात मान मिळावा. मान मिळावा. हो. त्यांना फक्त रस्त्यावरचे खेळ करणारे किंवा कधीकधी तर लोक भिकारी समजतात, तसं न बघता एक कलाकार म्हणून ओळख मिळावी. त्यांचं कौशल्य, त्यांची परंपरा, याचं काहीतरी मोल आहे हे समाजाने जाणावं. ही फक्त पैशांची लढाई नाहीये. ही सन्मानाची आणि ओळखीची पण लढाई आहे. रस्त्यावर कला सादर करतात म्हणून तिचं मूल्य कमी होत नाही हे समाजाला कळावं असं त्यांना वाटतं. खरंच कांताबाईंचं ते वाक्य आठवतंय परत. डोंबारीच्या दोरीवर चालणं फक्त कलेचा भाग नाही तर जगण्याची कला आहे. किती अर्थपूर्ण आहे. अगदी. कमालीचं कौशल्य आहे त्यात, आणि त्याच वेळी जगण्याचा संघर्ष पण आहे. दोन्ही गोष्टी एकत्र. नक्कीच. ती दोरी म्हणजे फक्त एक साधन नाहीये त्यांच्यासाठी,
ते त्यांच्या आयुष्याचंच प्रतीक आहे जणू. त्यावर तोल साधताना ते फक्त शरीराचा बॅलन्स नाही साधत, तर आर्थिक, सामाजिक अशा अनेक पातळ्यांवरचा बॅलन्स साधायचा प्रयत्न करत असतात ते. हां, त्या चालण्यात कौशल्य आहे, धोका आहे, कला आहे आणि जगण्याची एक तीव्र धडपड आहे. सगळं काही आहे त्यात. आजच्या या आपल्या बोलण्यानंतर एक विचार नक्कीच मनात राहील. आपण कलेकडे अनेकदा फक्त एक मनोरंजनाची गोष्ट म्हणून बघतो, पण त्या कलेमागचा कलाकार, त्याचं आयुष्य, त्याचा संघर्ष, त्याची स्वप्न हां. आणि समाजातलं त्याचं स्थान, याबद्दल आपण खरंच किती विचार करतो? यावर अजून विचार करायची, थोडा संवेदनशील व्हायची गरज आहे का? काय वाटतं?